विद्यार्थ्यांनो, आत्ताच नेमका एसएससी बोर्डाचा स्टेट लेवलचा पेपर झालेला आहे आपला, आणि आजच्या जो भूमितीचा पेपर होता त्या भूमितीच्या पेपरच्या अनुषंगाने एक प्रश्न आलाय. खरं तर मी हा सायन्सचा क्लास घेतो, तिथे सायन्सचे विद्यार्थी बसलेले आहेत, सायन्सचा क्लास चालू आहे. परंतु आताच जे काही पेपर आलाय, विशेष करून ही व्हॅकेशन बॅच आहे, 9th चे विद्यार्थी बसलेले आहेत माझ्यासमोर. परंतु आता आपण एक सहज जो प्रश्न आलाय हा 9th च्या विद्यार्थ्याला येतो का, आणि मला वाटतं व्हॅकेशनला आताच आपण धडा हा जे सरांनी शिकवलाय तुम्हाला. ओके, आता बघूया ह्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर येते का. ओके, कारण मी आता मला हे सांगायचं तुम्हाला, तयारी केल्यानंतर काय काय होऊ शकतं. कुठेही आपण म्हणतो ना की हातच्या काकणाला आरसा कशाला, आहे ना, गुणवत्ता असेल तर कुठं काही पण होऊ शकतं. हा प्रश्न आहे बघा विद्यार्थी, येतो का तुम्हाला. ओके, हातोरी करा किती जणांना येते प्रश्नाचं उत्तर. ओके, आता आपण बोलूया विशालला. चल विशाल. बोल. 1 plus tan square theta is equal to sec square theta असतो. मग आपण sec square theta ची किंमत इथे ठेवली, त्याचा वर्ग काढला, मग 25 चा वर्ग 625 आला, आणि 7 चा वर्ग 49. हे इकडचे प्लस चे 1 इकडे sec square मायनस मध्ये टाकले, मग ह्या दोघांचा ह्या दोघांचा थिटा आला. 24 चा वर्ग असते 576, आणि 7 चा वर्ग 49, त्याच्याने 24 आपण 7 tan थिटा आला. त्याला काही आता करायचं नाही. ओके, काळासाठी बरोबर. आता तुमच्यापैकी आणखी कोणी करू शकते याला. ओके, थोडं एक 1 plus tan square theta is equal to मग sec square ची किंमत ठेवू, आणि मग नंतर इथला 1 मायनस मध्ये जातो, इथं 1 आणि नंतर tan थिटा 1 म्हणजे 576 चा रूट 49 चा रूट 24/7 tan थिटा. कोणाच्या डोक्यात प्रश्न पण करा, हातोरी करा, आणि शक्यतो मुलींनी प्रश्न विचारा.